आज सकाळी नाश्ता करताना सासूबाई म्हणाल्या की बाळासाठी वॉकर घेऊन या। तसं जन्मल्यापासून त्याला काही जास्त खेळणी आम्ही घेतलेली नाही आहेत। म्हटलं चला आज जाऊयात मार्केटमध्ये आणि बघून येऊयात लहान बाळांची नेमकी काय काय खेळणी असतात आणि घेऊन येऊयात। आता मी यांना सांगितले 1 तासापूर्वी की आपल्याला जायचं आहे मार्केटमध्ये शॉपिंगला आणि माझ्यासोबत हे शॉपिंगला यायला तसं पण कंटाळतात आणि यांनी ऑनलाईन सर्च केलं तर ऑनलाईन काय मी म्हटलं बघून घेऊया, कारण लहान बाळाला घ्यायची आहे वस्तू, त्याच्यामुळे म्हटलं बघूनच घेऊया आपण। आता ह्यांना सांगितलं आता हे कधी उठतील, मोबाईल कधी ठेवतील तेव्हा आम्ही जाणार। पंपावर गेल्यावर लक्षात आलं की आम्ही तर पाकिटच विसरून आलोय। मग आता ऑनलाईन पेमेंट करायला घेतलं तर पेमेंटच होईना। ह्याच्यात आमचा बराच वेळ गेला। रस्त्यानं दुकानं शोधत शोधत आम्ही एका दुकानात गेलो आणि तिथं आम्हाला त्यांनी बरीच अशी वॉकर दाखवली वेगवेगळ्या प्रकारची, पण आम्हाला हे साधं वॉकरच चांगलं वाटलं, कारण ते आता बसणार 2-3 महिने, एकदा चालायला लागलं की परत काय वापरणार नाही। मग मी ह्यांना म्हटलं की राहू द्या आता हेच वॉकर घ्या, कारण मागच्या सगळ्या पोरांना असलंच वॉकर वापरलेलं असं आई म्हणत होत्या। मग आम्ही हे सिलेक्ट केलं। इथं तशी लई खेळणी होती, त्यात मला हे खेळणं लय आवडलं। हे कसं आहे, ह्याची वायर खालचीही वडली की हे वाजते, लय भारी वाजते। म्हटले आपल्याला पाळण्याला अडकवता येईल आणि बाळ पण कसं त्याला असं आवाज। हे सगळं साहित्य पॅक करायला लावलं आणि आम्ही पुढे निघालो। माझ्या नवऱ्याला इथलं पॅटीस लय म्हणजे लय आवडते। हे पिंपरीतलं स्पेशल बागडा पॅटीस आहे, विशाल पॅटीस। सकाळ दुपार संध्याकाळ कधी पण येऊ, माझा नवरा इथलं पॅटीस खाल्ल्याशिवाय जायचंच नाही पुढं। साई चौकात आले ना, ट्राय करून बघा। साई चौकात आहे विशाल पॅटीस म्हणून, नक्की ट्राय करा। हे नॉर्मल पॅटीस नाहीये, स्पेशल आहे। मी दरवेळी त्यामुळे इकडे येतो। किती वेळा सांगता, पाठ झाला मला आता। चारी दिशेला सरांचे फॅन दिसतात आणि पकडून पकडून ते आम्हाला फोटो काढत असतात। आता हे दादा आले शिक्रापूरवरनं। माझ्या घरात अशीच एक गोमातेची मूर्ती होती। हा सीन बघून मला लय भारी वाटलं। बघ कशी म्हणजे गोड लागल ती घे। मी एका योगाच्या सेशन मध्ये ऐकलं होतं की फळं खाल्ल्यानंतर चेहरा ताजा तवाना राहतो। तेव्हापासून मी फळच खा सुटले। थोडी फळं घेऊन मी घरी आले आणि पहिल्यांदा वॉकरचं ओपनिंग केलं। 9 महिने झाल्यावर पाय पुरतात, 9 महिन्याचे झाल्यावर तेव्हाच नाही पाय पुरतात। आज जाऊबाई गेले त्यांच्या मैत्रिणीच्या मुलाच्या बर्थडेला आणि माझ्या नवऱ्याला काही फारशी भूक नाही आणि बाकीच्यांनी पण तसं सांगितलंय मला की ज्यादा काही भूक नाही, त्यामुळं काहीतरी शॉर्टकट असं करायचं मी ठरवलंय आज किचनमध्ये। बघूयात आज काय बनते आमच्या किचनमध्ये। आज जेवणात केले बटाट्याची भाजी, ज्वारीची तूप लावून भाकरी, जिरा राईस, पनीरचे काप भाजलेत आणि कांदा। मस्त हे जेवण आज मी करणार आहे। सगळ्यांची जेवण उरकलेत आणि कामं सुद्धा उरकलेत। उद्या आहे आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशी निमित्त आमच्या घरात भरपूर असे उपवासाचे पदार्थ तयार होतात। उद्याच्या व्लॉग मध्ये तुम्हाला हे पदार्थ आणि उद्या शूट पण आहे, तर शूट मधले बिहाइंड द सीन सुद्धा पाहायला मिळणार आहेत। त्याआधी जर तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि असंच भरभरून प्रेम करत राहा। भेटूयात उद्याच्या भागात। शुभरात्री।